हे आहेत जालिंदर सुपेकर, ज्यांचा फोटो तुम्ही आता स्क्रीनवर बघताय. जालिंदर सुपेकर हे IG रँकचे पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे, पण आत्ताच त्यांचं नाव चर्चेत आलं ते वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये. राजेंद्र हगवणे असोत, सुशील हगवणे असोत, निलेश चव्हाण असो, यांना शस्त्र परवाना घेऊन देण्यात मदत कोणी केली तर सुपेकर यांनी, अशी एक माहिती समोर आली. आणि त्यानंतर जालिंदर सुपेकर यांचं नाव प्रचंड चर्चेत आलं. त्यांच्यावर चहूबाजूने टीकासुद्धा व्हायला लागली. फक्त याच प्रकरणात त्यांचा सहभाग आहे का? तर आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी जो आरोप केलेला आहे त्यावरून हे समोर येत आहे की अनेक प्रकरणांमध्ये जालिंदर सुपेकर यांचा सहभाग आहे आणि याची चौकशी व्हायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं, अंजली दमानिया यांनी आज असं म्हटलंय की वाल्मिक कराड याला बीड कारागृहामध्ये ठेवण्यामध्ये सुद्धा जालिंदर सुपेकर हेच कारणीभूत आहेत. फक्त त्यांनीच हा आरोप केला नाहीये, तर आमदार भाजपचे सुरेश धस यांनी सुद्धा हा आरोप केला आहे की वेगवेगळ्या कारागृहांमध्ये असलेले जे कैदी आहेत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते आणि मग त्या माध्यमातून त्यांना कुठलं जेल हवं आहे, कुठलं कारागृह हवं आहे, कुठे त्यांची सरबराई होऊ शकेल, सरबत्ती होऊ शकेल, अशा प्रकारची व्यवस्था लावण्यासाठी पैसे घेतले जातात. आणि ते पैसे जालिंदर सुपेकर जिथे जिथे काम करतात तिथे तिथे त्यांनी मागितलेले आहेत, असा सुद्धा आरोप झालेला आहे. 300 कोटींचा आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर झालेला आहे. अंजली दमानिया ह्या जेव्हा जालिंदर सुपेकर यांच्याविषयी बोलत होत्या तेव्हाही त्यांनी हेच सांगितलं की वेगवेगळ्या कारागृहामध्ये जे कैदी आहेत त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात आणि वाल्मिक कराड याच्याकडून सुद्धा पैसे घेतले गेले आणि त्याला बीड कारागृहामध्ये ठेवलं गेलेलं आहे. याच्या पाठीसुद्धा जालिंदर सुपेकरच आहेत. फक्त याच प्रकरणामध्ये म्हणजे कारागृहातल्या कैद्यांकडून पैसे घेण्याच्या प्रकरणामध्येच ते सहभागी आहेत असं नाही, तर लायसन्स देणं, पैसे घेऊन गन लायसन्स देणं या कारभारामध्ये सुद्धा ते गुंतलेले आहेत. म्हणजे पैसे घ्यायचे आणि शस्त्र परवाना मिळवून द्यायचा याकरता सुद्धा ते कार्यरत असतात. त्यांनी भ्रष्टाचार त्यामध्ये केलेला आहे. गन लायसन्स देण्याची 600 प्रकरणं आहेत जी चर्चेत आहेत, पण त्यापैकी 300 प्रकरणं ही सध्या सुपेकर यांची गृह विभागासमोर आत्ता प्रलंबित आहेत. म्हणजे त्यांच्या समोर ती चौकशी करता गृह विभागासमोर आलेली आहेत अशी माहिती मिळते आहे. अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे. जालिंदर सुपेकर हे नेमके कोणत्या प्रकरणातल्या भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयीची अजून काही माहिती तुम्ही ऐकली असेल, तुमच्या ऐकण्यात वाचनात आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.